नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष. माझं YouTube वरती 90s गोल्डन मेमरीज म्हणून एक चॅनल आहे, जे मॉनिटायझेशन मध्ये रिजेक्ट झालेलं आहे. तर आपण बघूयात माझं YouTube चॅनल मॉनिटायझेशन रिजेक्ट का झालं, याची काय कारण आहेत. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवरती पाहू शकताय. माझं 90s गोल्डन मेमरीज म्हणून हे चॅनल आहे. याचे सबस्क्रायबर आपण बघू शकताय 20,500. तर आपण अर्न टॅबवरती गेल्यानंतर यामध्ये माझं चॅनल रिजेक्ट झालेलं दिसते आपल्याला. मला ही मेल आलेली आहे, युअर चॅनल इज नॉट करंटली एबल टू अर्न. आणि त्याचं रिझन दिलेलं आहे रियूज कंटेंट. आपण बघू शकताय की मला मेल आलेला आहे, त्यामध्ये दिलेलं आहे रियूज कंटेंट. तर मित्रांनो, मी 1 वर्ष या चॅनलसाठी दिलं होतं. माझी 1 वर्षाची मेहनत या कारणास्तव वाया गेलेली आहे. तर मित्रांनो, तुमच्या बाबतीतही अशी काही घटना घडू नये, तुमची सुद्धा मेहनत वाया जाऊ नये, म्हणून मी काय चुका केल्या या तुम्हाला सांगणार आहे, त्या तुम्ही लक्ष देऊन ऐका. आपल्यापैकी बहुतेक जणांचे YouTube चॅनल आहेत. आपण 1-2 वर्षापासून त्यावरती मेहनत घेत आहात. अजून आपण मॉनिटायझेशन पर्यंत गेलो नसेल, तर भविष्यात तुम्हाला असा काही प्रॉब्लेम यायला नको, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी ज्या चुका केल्या आहेत त्या तुम्हीही करू नका, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. सुरुवातीला तर मला YouTube बद्दल कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती किंवा कुठल्याही प्रकारचा गायडन्स नव्हता. रेग्युलर प्रॅक्टिस करत इतर YouTube वरचे व्हिडिओ बघत बघत मी आता या स्टेज पर्यंत आलो होतो. आपण स्क्रीनवरती पाहू शकता, हा माझा चॅनल. यामध्ये मी काय करत होतो, YouTube वरील सॉंग्स हे छोटे छोटे क्लिप करून एडिटिंग करून YouTube वरती शॉर्ट्समध्ये अपलोड करत होतो. तर आपण पाहू शकताय की माझ्या चॅनलवरील भरपूर असे शॉर्ट्स व्हायरल झालेले आहेत. त्याला भरपूर सारे सबस्क्रायबर मिळालेले आहेत. YouTube मॉनिटायझेशनच्या ज्या टर्म्स आहेत त्या या चॅनलने पूर्ण केलेल्या आहेत. पण ज्यावेळेस आपण अर्नसाठी अप्लाय केले त्यावेळेस याला रियूज कंटेंटमध्ये टाकण्यात आलेलं आहे. तर हे रियूज कंटेंट काय आहे, तर चला आपण पाहूया. रियूज कंटेंट म्हणजे YouTube, इन्स्टा, फेसबुक यासारख्या इतर सोशल प्लॅटफॉर्मवरील शॉर्ट्स व्हिडिओ आपण ॲज इट इज किंवा थोडीशी एडिटिंग करून आपल्या चॅनलवर पुन्हा अपलोड करणे, हा प्रकार रियूज कंटेंटमध्ये येतो. इतरांचे व्हिडिओ आपण परमिशन घेऊन किंवा विना परमिशनचे एडिटिंग करून किंवा ॲज इट इज जरी अपलोड केले तरी त्याला रियूज कंटेंट येतं. कुठल्याही प्रकारची मेहनत न करता आपण आपलाच व्हिडिओ फेसबुक, YouTube, इंस्टाग्रामवर वारंवार जर आहे असाच अपलोड करत असेल तर यामध्ये सुद्धा रियूज कंटेंट आपल्याला येतं. कुठल्या पिक्चरच्या या लाईव्ह कंटेंटचा या कुठल्या व्हिडिओच्या आपण परमिशन घेऊनही जर छोट्या छोट्या क्लिप करून आपल्या चॅनलवरती अपलोड केलं तरी सुद्धा त्याला रियूज कंटेंट येतच. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे व्हिडिओ बनवत असाल तर तुमची मेहनत वाया जाऊ द्यायची नसेल तर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवणे आत्ताच थांबवा. जसे माझी मेहनत एवढ्या दिवसाची वाया गेलेली आहे, तुमची सुद्धा मेहनत वाया जायला नको, म्हणून या प्रकारचे व्हिडिओ बनवणं पूर्णपणे बंद करा. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ बनवत असाल तर त्यामध्ये तुमचा चेहरा, तुमचा आवाज, तुमची मेहनत दिसू द्या, नाहीतर तुमचा सुद्धा चॅनल असाच वाया जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा रियूज कंटेंटपासून वाचायचं असेल तर त्या व्हिडिओमध्ये तुमचा स्वतःचा आवाज, तुमचा स्वतःचा चेहरा किंवा तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी त्यामध्ये दिसू द्यात. नक्कीच तुम्ही यामध्ये सक्सेस व्हाल. आपला YouTubeवरचा प्रवास इथंच संपला असं नाही आहे. YouTube मॉनिटायझेशन रिजेक्ट झाल्यानंतरही आपल्याला अजून 2 वेळा चान्स देतं. पहिल्या चान्सनंतर आपल्याला 1 महिन्याच्या पिरियडनंतर पुन्हा एकदा मॉनिटायझेशन ॲप्लिकेशन आपलं ऑन होतं. यातही जर आपलं मॉनिटायझेशन रिजेक्ट झालं तरी त्यानंतर ते 3 महिन्यानंतर आपल्याला मॉनिटायझेशनसाठी पुन्हा अप्लाय करता येतं. यामध्ये आपल्याला YouTubeनी जे काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे आपल्या चॅनलमध्ये बदल करायचे असतात आणि पुन्हा मॉनिटायझेशनसाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर आजच आपण आपल्या चॅनलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे बदल करा. जसे की आपण आपल्या स्वतःची क्रिएटिव्हिटी, आपला स्वतःचा आवाज, आपला स्वतःचा व्हॉइस या व्हिडिओमध्ये आला पाहिजे. मी सुद्धा आता इथून पुढे माझ्या YouTube चॅनलवरती टेकचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. मी सुद्धा माझ्या चॅनलमध्ये पूर्णपणे बदल करत आहे. या चॅनलवरती मी तुम्हाला YouTube टिप्सविषयी काही माहिती देणार आहे. यामुळे तुमचा चॅनल ग्रो होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत माझ्या 90s गोल्डन मेमरीज या चॅनलला जसा सपोर्ट केला तसाच सपोर्ट या चॅनलसाठी सुद्धा
मला तुमचा सपोर्ट हवा आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे तुम्ही शेअर करू शकता. धन्यवाद.